नागपूरच्या ट्रॅफिक पार्क परिसरातल्या या रस्त्यावर खवय्यांची नेहमीच वर्दळ असते। सीताबर्डी पोलीस ठाण्यातले ठराविक चेहरे देखील इथं आवर्जून हजेरी लावतात। मात्र पदार्थ खाण्यासाठी नव्हे तर ठेलेवाल्यांकडून हप्ता वसुली करण्यासाठी। हातावर पोट असणाऱ्या या ठेलेवाल्यांकडून पोलीस कशी हप्ता वसुली करतात ते तुम्हीच ऐका। एक ठेले के 1000 रुपये, कहाँ से पूरे ठेले का 1000 रुपये, यहाँ से लेके यहाँ तक, सुबह वालों से भी शाम वालों से। सुबह वालों से हाँ, और शाम वालों से। ये पैसे लेता कौन? ये अजय थुलाते और वो एक जन कोई मस्के हैं चश्मा लगा के रहते उनके साथ में, ये इकट्ठा करते गौतम और गुप्ता पैसे। गौतम कौन? ये पाव भाजी। और कौन? अरे बड़ा पाव गुप्ता, चश्मा वाला। नाम क्या है? नाम नहीं मालूम इसका, गुप्ता ध्यान से आप। बड़ा पाव वाला? हाँ, बड़ा पाव वाला। कितनी तारीख को देखो तुम लोग पैसे? ये पैसे जाता शायद 10 तारीख को। 10 तारीख तो ये जमा करके भी ये लोग किसके हाथ में देते? ये अजय थुल हाथ में देते। तो ये लोग किसको देते वहाँ जाके? फिर अभी किसको देते भी पता नहीं, लेकिन ये पैसे लेकर जाते हैं। तो किसको तो देते होंगे ना वहाँ? हाँ देते हैं, लेकिन बोलते पीआई लेता। पीआई लेता? हाँ। कौन सा पीआई? ये बंटीवार। बंटीवार। ऐकलत? ठेलेवाले काय म्हणाला ते? सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवारच हप्ता वसुली करतात असा आरोप ठेलेवाल्यांनी केलाय। खाकी वर्दीकडून सुरू असलेल्या या प्रकाराला खरं तर खंडणी वसुलीच म्हणायला हवं आणि ही खंडणी उकळण्याचं काम सीताबर्डी पोलीस ठाण्यातल्या सुनील मस्के आणि अजय थुलवर सोपवण्यात आली होती। सुनील मस्के आणि अजय थुल म्हणजे पोहे प्रकरणात निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी। आता हप्ता देण्यास नकार देणाऱ्यांना कसं धमकावलं जायचं तेही ठेलेवाल्यांच्या तोंडूनच ऐका। ये है कि अगर तुम 1000 रुपये देंगे तो चौपाटी रहेंगे। हाँ। अगर नहीं रहेंगे तो चौपाटी नहीं, बंद कर दो, ठेले बंद कर दो। पीआई बोले? हाँ। तो पीआई ने वहाँ तुम लोगों को क्या बोला था? वहाँ पे तो बोले थे कि कैमरे लगाओ और गार्ड रखो, उसके बाद तुम लोग चालू कर लो। अब पैसे की मांग पीआई साहब नहीं किए थे, तो फिर अजय थुल और मस्के 2 जन आए थे। बोले पीआई साहब पैसे के लिए बोल रहे 1000 रुपये चालू करो, तो हम लोग हाथों जोड़े बोले 1000 नहीं, 200-400 रुपये दे सकते, 1000 रुपये नहीं सकते। बोले जो नहीं देगा 1000 रुपये उसका ठेला नहीं लगेगा, वहाँ सब लगेंगे, जो पैसे देगा उसका लगेगा, जो नहीं देगा नहीं लगेगा। हमने बोला कि साहब हम लोग 1000 रुपये नहीं दूंगा। तो बोले बर्डी में बहुत सारे ठेले हैं, तुम उतर जाओ, दूसरे को लाके मैं चढ़ा देता। अजय थुल साहब सर बोले, अजय थुल बोले, हाँ बोले भी तुम उतर जाओ लेके ठेला, मैं दूसरा ठेला लाके खड़ा करेगा, बर्डी में बहुत ठेले हैं। त्यांची वागणूक अशी राहते की ते सारा स्वतःले काय समजते का माहीत, कोणत्या भाषेत बोलून देते, आगाऊ भाषेत बोलून देते, किंवा ए चायवाले इधर आ, चाय भेज उधर, अशी भाषा राहते। म्हणजे त्या स्वतःला खूपच ग्रेट समजते आणि ते त्या जसं असं त्यांना असं वाटतं की ते जागा आम्ही जिथं फुटपाथवर ठेलेला होतो त्यांना असं वाटतं की ते जागा आमची होय आणि आम्ही त्यांचे नौकर हो। काही दिवसांपूर्वीच एबीपी माझानं पोहे प्रकरणाचा पर्दाफाश करून खाकी वर्दीआड दडलेल्या खाबू अधिकाऱ्यांचं बिंग फोडलं। मात्र सीताबर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवीर बंडीवारही त्यांच्यात सामील आहेत हे काही लपून राहिलेलं नाही। आम्ही त्यांना बंधन घातलं होतं की तुम्ही स्वतः इथे असं नंबर ऑफ लाईन्स नाही बसू द्यायच्या, त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय बाधित होत असेल त्याच्यामुळे, आणि आम्ही त्याच्याबद्दल थोडंसं ठाम होतो की बा तुम्ही इथे व्यवसाय करून उत्पन्न मिळवताना अव्यवस्था करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे, व्यवस्थेकडे लक्ष देणं आपलं कर्तव्य आहे। त्यांचं कदाचित आर्थिक नुकसान त्या गोष्टीमुळे निश्चितच होत असावं म्हणून असे आरोप असतात। मुख्यमंत्र्यांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलंय आणि नागपूरच्याच पोलिसांनी खाकी वर्दीला गालबोट लावून जणू मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय। त्यामुळे मुख्यमंत्री या खंडणीखोर पोलिसांना घरी पाठवणार की पाठीशी घालणार हे पाहणं गरजेचं आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त पब्लिक परसेप्शन म्हणजे जनतेच्या मनात पोलिसांची प्रतिमा या संकल्पनेला खूप महत्त्व देतात। मात्र नागपूर पोलिसांच्या एकानंतर एक खाबूगिरीच्या प्रकरणांमुळे जनतेच्या मनात पोलिसांच्या प्रतिमेला तडे जात आहेत। त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे। कॅमेरामॅन सुरेश डोनाळकरसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।